अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी मांडलेलं बजेट हे महत्वाकांक्षी व आत्मविश्वासाने भरलेले आत्मनिर्भर भारताचे बजेट आहे असं मी याचं वर्णन करू इच्छितो। अतिशय संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये प्रचंड मोठी आव्हानं समोर असताना एक भलं मोठं डेफिसिट लॉकडाऊनमुळे उभं राहिलं असताना त्याचा कुठलाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ न देता अर्थव्यवस्थेला अधिक चालना कशी मिळेल याचाच प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि विशेषतः 6 क्षेत्रांवर या बजेटने फोकस केलाय। आरोग्य, आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास, मानव संसाधन, त्याचप्रमाणे नाविन्यता, संशोधन आणि विकास आणि मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स या 6 सूत्रांवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार करण्यात आलाय। विशेषतः विविध तरतुदींसोबत सगळ्यात महत्त्वाचं भारताचं जे शेतीचं क्षेत्र आहे, कृषीचं क्षेत्र आहे, या क्षेत्रातली आर्थिक तरतूद ही 2013-14च्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये 5 पटीने वाढली आहे। 5 पटीने 13-14ला जी काही आर्थिक तरतूद होती त्याच्या तुलनेत 5 पटीने वाढलेली आपल्याला आर्थिक तरतूद दिसते। एवढंच नाही तर जे लोक हे सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार आहे असं म्हणत होते त्यांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे। याचं कारण या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्याकरता मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करून दिलेली आहे। एवढंच नाही तर स्वतः वित्त मंत्र्यांनी MSP चे जे आकडे दिले आहेत त्यातनं MSP बद्दल ओरडणाऱ्या विरोधकांना आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे। गव्हाच्या संदर्भात 13-14 मध्ये गव्हाचा MSP दिला होता 33,000 कोटी, तो यावर्षी दिलाय 75,000 कोटी, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त। तांदूळाचा 63,000 कोटी दिला होता, तो आता झाला 1,72,000 कोटी, दुपटीपेक्षा जास्त। डाळींचा होता केवळ मात्र 236 कोटी, तो आता MSP दिलेला आहे 10,000 कोटी। 236 कोटी आणि 10,000 कोटी म्हणजे किती पटीचा फरक आहे मला देखील सांगता येणार नाही, एवढं माझं गणित पक्क नाही। कापूस दिला होता 90 कोटी, दिल्यात 25,000 कोटी, म्हणजे हमी भावाच्या संदर्भात शेतकऱ्याच्या मनामध्ये जो संभ्रम तयार करण्याचं काम सुरू होतं या आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे की गेल्या सरकारच्या तुलनेत शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त हमी भाव या सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष देण्यात आलाय। एवढंच नाही तर कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांकरता विशेषतः ज्याचा डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्याला होईल त्या मायक्रो इरिगेशन सिस्टीम करता 10,000 कोटी रुपयाची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली आहे, जी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात जास्त आहे आणि मागील वेळेसपेक्षा ती दुप्पट आहे। त्याचा शेतकऱ्यांना विशेष फायदा या ठिकाणी होईल। फिशिंग हार्बर्स असतील, डेअरी असेल, पोल्ट्री असेल किंवा गोट्री असेल, या सगळ्यांकरता प्रचंड मोठी तरतूद ही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 16 लाख कोटी रुपयाचं ऋण हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यासोबत इमर्जन्सी ऋण 30,000 कोटी रुपयाचं हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि एकूण जर आपण बघितलं तर ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्र जे आहे
या ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्राकरता 40,000 कोटी रुपयाची अतिरिक्त अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, ज्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्र हे विकसित होणार आहे। एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा कामगारांकरता घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत विविक्षित कामगारांनाच केवळ त्या ठिकाणी किमान वेतन उपलब्ध होतं, आता सर्व प्रकारच्या कामगारांना किमान वेतन उपलब्ध होणार आहे। प्लॅटफॉर्म कामगारापासून फुटपाथ कामगारापर्यंत प्रत्येकाला किमान वेतन उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे असंघटित क्षेत्रात काम करणारा जो देशातला मजूर आहे हा आता संघटित क्षेत्रात जे काही बेनिफिट मिळतात त्या सगळ्या सुविधा आता त्याला मिळणार आहेत। मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात कामगारांकरता घेतलेला हा सर्वात क्रांतिकारी निर्णय आहे की ज्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कामगारांचं भलं हे त्या ठिकाणी होणार आहे। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की कोरोनाच्या नंतर हेल्थ सेक्टरचं स्ट्रेंथनिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे। भारताने दाखवून दिलं आहे की जगाच्या 20% आपली लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला वाचवण्याकरता माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात कशा प्रकारे उत्तम काम हे या देशामध्ये झालं आणि आता तेच पुढे नेण्याकरता आपली संपूर्ण हेल्थ सिस्टीम स्ट्रेंथन करण्याकरता जवळजवळ त्याच्यावरचं स्पेंडिंग, त्याच्यावरचा खर्च 131% वाढवण्याचा निर्णय झाला आहे आणि त्याच्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 28,000 प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत हे अत्याधुनिक करण्यात येणार आहे, ज्यातनं ग्रामीण आणि शहरी भागामध्ये हेल्थ केअरची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था अतिशय स्ट्रेंथन होईल आणि अतिशय स्वस्त आणि किफायती पण त्याच वेळी आधुनिक अशा प्रकारची हेल्थ केअर सिस्टीम ही गरीब माणसाला आणि मध्यमवर्गीयाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि याकरता खूप मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आहे। यासोबत पिण्याच्या पाण्याकरता आतापर्यंत जल जीवन मिशन हे ग्रामीण होतं, आता शहरी देखील केलं आहे। प्रत्येक घरी नळाचं स्वच्छ पाणी याकरता 2,80,000 कोटी रुपयाची तरतूद ही या अर्थसंकल्पातनं केली आहे, ज्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे। या अर्थसंकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जर आपल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करायची असेल तर सर्व अर्थतज्ञ सांगत होते की किती अडचण असली तरी इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग, पायाभूत सुविधांवरचा खर्च कमी करू नका। आणि सगळ्यांना भीती होती की जे लॉकडाऊनचं डेफिसिट उभं राहिलाय त्याचा सरळ परिणाम हा पायाभूत सुविधांवरच्या खर्चावर होईल, पण सरकारने अतिशय बोल्ड स्टेप उचलली आणि पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व स्पेंडिंग करण्याचा निर्णय घेतलाय। जवळजवळ 5.5 लाख कोटी रुपये हे का जास्त आहेत तर आपण 13-14चं बजेट बघितलं तर साधारण 1 लाख कोटी रुपये आपण खर्च करत होतो। 5.5 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगवर खर्च करायचे ठरवले आहेत, ज्यामध्ये रोड्स असतील, ज्याच्यामध्ये रेल्वे असेल, ज्याच्यामध्ये मेट्रो असेल, ज्याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग असेल, अशा विविध गोष्टी तयार होत आहेत। आणि एवढंच नाही तर याच्याकरता एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार होत आहे, ज्या स्पेशल पर्पज व्हेकलला फर्दर 5 लाख कोटी लेंडिंगचे अधिकार असणार आहे। ज्यावेळेस ते 5 लाख कोटी लेंडिंग करतील त्यातनं 10 ते 12 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट हातामध्ये घेता येतील, अशा प्रकारची एक प्रोजेक्टची पाईपलाईन तयार करण्यात आली आहे। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्ये हे इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला तर चालना मिळेलच, पण प्रचंड मोठी रोजगार निर्मिती या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचं बजेट आहे। मग अर्बन ट्रान्सपोर्टेशनचा विषय असो की वेगवेगळे विषय, आणि याच्यासोबत डायव्हेस्टमेंट आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधनं परिचालन करण्याच्या संदर्भातला जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जर आपण या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर यातनं किमान
पुढच्या काही वर्षामध्ये वर्ष 2 वर्षामध्ये 1 कोटी रोजगाराच्या संधी तयार होतील। त्यामुळे हा जो काही या ठिकाणी हे जे काही हातात मेजर्स घेतलेले आहेत याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर पॅन्डेमिकमुळे जे काही रोजगाराच्या संदर्भातल्या अडचणी तयार झाल्या होत्या त्या अडचणी दूर होऊन नवीन जवळजवळ 1 कोटी रोजगाराच्या संधी या माध्यमातून तयार होतील। अशा प्रकारचं हे एकूण इन्व्हेस्टमेंटचं आणि डायव्हेस्टमेंटचं आणि त्याच्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून एक व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे। विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 शाळा संपूर्ण आधुनिक करून त्यातनं न्यू एज्युकेशन पॉलिसीची सुरुवात करण्यात येणार आहे। त्यासोबत आमच्या आदिवासी विभागामध्ये 750 एकलव्य विद्यालय आणि त्याची किंमत 20 कोटीहून 38 कोटी आणि 48 कोटी करण्यात आली आहे ते सुरू करण्यात येणार आहेत आणि 100 सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार आहेत। आणि एवढंच नाही तर हायर एज्युकेशन काउन्सिल ही एक अत्यंत महत्त्वाची काउन्सिल जी आहे ही देखील या ठिकाणी सुरू होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की राज्यांचं स्पेंडिंग वाढलं पाहिजे याकरता त्यांना जीएसडीपीच्या 4 ते 5% म्हणजे आतापर्यंत 1.5% 2% त्यांना आपण अलाउ करायचो। राज्यांना त्यांच्या जीएसडीपीच्या 4 ते 5% हे या ठिकाणी ऋण घेण्याची परमिशन मिळाल्यामुळे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग वाढू शकेल आणि त्याकरता ॲडिशनल त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। याचा सगळ्यात मोठा फायदा महाराष्ट्राला होईल कारण महाराष्ट्राचा जीएसडीपी हा सर्वात मोठा आहे आणि त्यामुळे त्याच्या 4 ते 5% परवानगी मिळाल्यामुळे आणि ॲडिशनल ॲक्सेस टू फंड्स मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक या ठिकाणी करता येईल। यासोबत सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की टॅक्स टेररिझम हे पूर्णपणे संपवण्याचं काम या बजेटने केलं आहे। टॅक्स कंप्लायन्स वाढवलाय म्हणजे टॅक्सचा बेस 2 कोटीवरून आता 6 कोटीवर गेला आहे पण त्याच वेळी टॅक्स एजन्सीजचं जे टॅक्स टेररिझम आहे ते मात्र पूर्णपणे संपवण्याच्या दृष्टीनं फेसलेस अशा प्रकारची सिस्टीम अस्तित्वात आली आहे। ती अजून स्ट्रेंथन करण्याचं आणि किती मागे जाता येईल या संदर्भात देखील काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत। 75 वर्षाच्या वयाच्या वरच्यांकरता आणि पेन्शनर्स करता त्या ठिकाणी टॅक्स कंप्लायन्स नील करण्यात आलाय ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। यासोबत या वर्षी फिस्कल डेफिसिट जे आहे हे 9.5% जाणार आहे जे अभूतपूर्व आहे। याचं कारण लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग झालं आहे। स्पेंडिंग कुठेही कट आपण केलं नाही पण त्यासोबत जी काही आवक होती ती कमी आहे पण ते पुढच्या वर्षी 6.8% पर्यंत आणि 3 वर्षामध्ये 5% आत आणण्याचा निर्णय करण्यात आलाय। एक अजून महत्त्वाचा मुद्दा आहे की 35,000 कोटी रुपये वॅक्सिनेशन करता ठेवण्यात आले आहे जी देखील मला असं वाटतं एक अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची बाब आहे। एक गोष्ट अजून मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते की मागच्या काळामध्ये नाशिक शहराकरता निओ मेट्रोचा प्रकल्प आम्ही केंद्र सरकारकडे बनवून पाठवला होता। एक नवीन संकल्पना होती जी संकल्पना केंद्र सरकारने केवळ स्वीकारली नाही ती नाशिक करता मंजूर देखील केली। जवळजवळ 2,900 कोटी 3,000 कोटी त्याच्याकरता केंद्र सरकारने मंजूर देखील केले पण ही महाराष्ट्रातनं पाठवलेली संकल्पना ही आता देशात राबवण्यात येणार आहे। ज्या शहरांमध्ये लोकसंख्येमुळे फुल फ्लेज मेट्रो जी आहे ही मेट्रो फिजिबल होत नाही त्या ठिकाणी ही निओ मेट्रो जी आहे ती त्या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे। त्यातनं मेट्रोचं जाळं अनेक शहरांमध्ये जाणार आहे आणि याची सुरुवात नाशिकपासून होते आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। त्यासोबत आमच्या सरकारने त्या काळात नागपूरचा मेट्रो फेज 2 पाठवला होता त्यालाही मान्यता देण्यात आली आहे। मी याकरता केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो। सर या बजेटवर अशोक चव्हाण असतील किंवा संजय राऊत यांनी टीका अशी केली की भांडवलदारांना मदत करणारा अर्थसंकल्प आहे आणि नाशिक आणि नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्पांना जो निधी देण्यात आलेला आहे तिथं तुमची सत्ता आहे म्हणून हा निधी दिलाय अशा पद्धतीची टीका आहे। पहिली गोष्ट
त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती बजेट सादर व्हायच्या आधीच त्यांनी लिहून ठेवली होती, तीच त्यांनी वाचून दाखवली किंवा म्हणून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेत काहीच नवल मला वाटत नाही. नागपूर आणि नाशिकच्या संदर्भातले प्रस्ताव हे आमचं सरकार असतानाच गेले होते, त्यानंतर कुठलेही प्रस्ताव गेलेले नाहीत. नव्हे तर या सरकारने नाशिकच्या प्रस्तावाला 1 वर्ष उशीर लावला. नाशिकच्या प्रस्तावाच्या संदर्भात केंद्र सरकारने काही कंप्लायन्स मागितले होते, ते कंप्लायन्स पाठवायला 8 महिने लावले, म्हणून नाशिकचा प्रस्ताव या ठिकाणी लेट झालाय. आणि दुसरं, या सरकारने पहिले उत्तर हे दिलं पाहिजे, तुमच्या मुंबई मेट्रो 3 करता 50% पैसे केंद्र सरकारने दिले आहे, तुम्हाला 85% लोन जायकाचं दिलेलं आहे, आणि त्या मेट्रोला तुमच्या निर्णयामुळे आरेचं कारशेड हे त्या ठिकाणी रद्द केल्यामुळे 2021 साली जी मेट्रो होणार होती आता 2024 पर्यंत देखील होणार नाही. अशा प्रकारचा खोडा हा मुंबईच्या प्रकल्पांमध्ये तुम्ही टाकल्यानंतर कुठली फायनान्सिंग एजन्सी तुम्हाला पैसे देईल हा सवाल या ठिकाणी उभा होतो. सर, गुजरातमधल्या गिफ्ट सिटींना सवलतींची खैरात वाटली बजेटमध्ये असा आरोप शिवसेनेने केला आणि मुंबईसाठी मात्र फार काही बजेटमध्ये नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की काही राज्यांमधल्या काही प्रोजेक्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे, सगळ्या प्रोजेक्टचा उल्लेख केला नाही. मात्र आपण फाईन प्रिंटमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल इतक्या मोठ्या प्रमाणात तरतुदी सगळ्याच राज्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आणि खरं तर गिफ्ट सिटी ही गुजरातमध्ये झाली, याचं पाप जर कोणाचं असेल तर ते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं पाप आहे. कारण त्यांच्याच सरकारने गिफ्ट सिटी मुंबईचा प्रस्ताव हा 2006 सालापासून असताना 2012 साली गुजरातची गिफ्ट सिटी ही तेव्हाचे माननीय मनमोहन सिंगजी जे पंतप्रधान होते त्यांच्या सरकारने मंजूर केली आहे. विरोधकांकडून आरोप एक होतोय की 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भरभरून त्या 5 राज्यांना देण्यात आले, वेस्ट बंगाल असेल, केरळ असेल आणि इतर काही. आणि त्याचबरोबर दुसरा याला लागून एक प्रश्न आहे की महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आहे म्हणून केवळ 3च जे महत्वाचे प्रकल्प आहेत त्यांना निधी मिळाला आहे असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून होतोय. दोन्ही प्रश्नांना कसं उत्तर द्याल? मी पुन्हा एकदा सांगतो की काही राज्यांचा उल्लेख झालाय. आता उत्तर प्रदेशचं नावच घेतलं नाही, आमचं सरकार आहे. मध्य प्रदेशचं नावच घेतलं नाही, आमचं सरकार आहे. म्हणून काय त्या ठिकाणी काहीच दिलं नाही आहे का? तर काही विविक्षित प्रकल्पांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलाय. आता महाराष्ट्राचं तर कमीत कमी 3 प्रोजेक्टमध्ये नाव तरी आलं. म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही म्हटलं त्या 4 स्टेट नंतर फक्त महाराष्ट्राचं नाव त्या ठिकाणी आलंय. बजेट न वाचता त्याच्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे. सर, पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावलाय, पेट्रोलवर 2.5 रुपये आणि डिझेलवर, त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार अशी एक प्रतिक्रिया येते. मला असं वाटतं की या संदर्भात मी काही वृत्तवाहिन्यांवर देखील बघितलं, न पाहता दिलेली रिॲक्शन आहे. कारण हा अधिभार स्वतःकडची ड्युटी कमी करून ॲडजस्ट करण्यात आलाय. एक नव्या पैशाचाही अधिभार हा ग्राहकावर पास ऑन होत नाही आहे. सरकारला ड्युटीतनं जे पैसे मिळत होते त्या ड्युट्या कमी करून ते पैसे या अधिभाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता देण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकावर 1 रुपयाचा नाही, एका नव्या पैशाचा अधिभार त्याच्यातनं पडत नाहीये. हिंदी में जानना चाहेंगे, खासकर प्रोजेक्ट जो आज का बजट है वो इंफ्रा पे काफी ध्यान दिया गया है और दूसरी सारी चीजों को कैसे देखते हैं? मैं ऐसा कहूंगा कि महत्वाकांक्षा और आत्मविश्वास से भरा हुआ आत्मनिर्भर भारत का ये बजट है. मैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी और फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमन जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ, आभार व्यक्त करना चाहता हूँ कि पैंडेमिक के चैलेंजिंग समय पर, चुनौतीपूर्ण समय पर जिस प्रकार का बजट उन्होंने दिया है, अपने आप में पूरी दुनिया में चैलेंज को कैसे अवसर में बदला जाता है इस बजट ने हमको दिखाया है. अगर हम देखें तो लोग ये मानते थे कि बजट श्रिंक होगा, बजट में स्पेंडिंग कम होगा, इंफ्रास्ट्रक्चर का स्पेंडिंग कम होगा, लेकिन एक अभूतपूर्व इस प्रकार का स्पेंडिंग इंफ्रास्ट्रक्चर का किया जा रहा है. 5 लाख करोड़ से ज्यादा पैसा इंफ्रास्ट्रक्चर पर लगाया जा रहा है. विशेष रूप से हेल्थ के सेक्टर में 131%, 31% हेल्थ सेक्टर में बढ़ोतरी की गई है और
28,000 प्राइमरी हेल्थ सेंटर्स को विकसित किया जाने वाला है, जिससे देश में गरीबों को और निम्न मध्यम वर्गीयों को डायरेक्ट हेल्थ बेनिफिट मिलेगा और सरकारी व्यवस्था में अच्छे तरीके से इलाज मिलेगा। प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना का यह विस्तार देश के लिए एक अभूतपूर्व इस प्रकार की घटना है।